लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात असलेल्या हनुमंत जवळगा या गावामध्ये आहोत। रात्रीचे 11 वाजता आहेत। गावकरी हातामध्ये हंडा घेऊन घागर घेऊन जो टँकर येणार आहे त्या टँकरची वाट पाहत आहेत। रात्रीचे 11 वाजलेले आहेत तरी देखील हे गावकरी जे आहेत ते पाण्याची वाट पाहत आहेत। पाण्याची भीषणता जी आहे ते या गावामध्ये हे चित्र पाहिल्यानंतर लक्षात येते। या गावकऱ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। ती बातमी देखील आपण TV9 ने चालवलेली होती, तरी देखील प्रशासनाने इकडे गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही आहे। या गावाला हिंपणेरच्या तलावामधून पाणी पुरवठा होतो, मात्र तिथे काही लोकांनी विरोध केल्यामुळे हा पाणी पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। टँकर जो ग्रामपंचायतीने लावलेला आहे ती ग्रामपंचायत टँकरद्वारे या गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो। जेव्हा गावकरी टँकर मागायला प्रशासनाकडे जातात तेव्हा गावकऱ्यांना टँकर दिला जात नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। मला सांगा सरपंच कुठे आहेत? मला सांगा काय परिस्थिती आहे? सर आता इतकी पाण्याची भीषण टंचाई आहे गावात की असं महिला आणि बारकेचे जे छोटे छोटे लेकर आहेत का ते दिवस रात्र पाण्याची कुठूनही पाणी आमच्या तर शहरात पाणीच नाही, पण बाहेरच्या शहरातून जर पाणी आणायचं मला तर त्यांना विकत पाणी घ्यावं लागते तिथून। आणि आता सध्याची पोझिशन मला तर आता टँकर यायच्या तयारीत आहे, अजून टँकर आलेले नाही। तर आम्ही असं शासनाकडे प्रशासनाकडे जी विनंती केली की बा आमच्या गावाला टँकर द्या नाहीतर अधिग्रहण करून द्या। तर त्यांनी काय म्हणले बा तुमच्या गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेचे पाईपलाईनची विहीर मंजूर आहे हिंपणेरच्या तलावातून। तर त्यांनी काय म्हणले व तुमच्या राष्ट्रीय पेयजल योजना असेल, जल जीवन मिशन असेल, यामधून पिण्याच्या पाण्याची लाईन जी आहे पुरवठ्याची योजना जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे, मात्र तलावातच पाणी नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर या गावात कुठून येणार असा प्रश्न आहे। काही महिला आहेत आपल्यासोबत, बघा रात्रीचे 11 वाजलेले आहेत, लहान मुलं सुद्धा टँकरची वाट पाहत आहेत हातामध्ये घागर घेऊन। मला सांगा काय परिस्थिती झाली? पाण्याच्या अवघड भरपूर टंचाई झाली, तर आम्ही पाण्याची भरपूर वाट बघतो। दिवसामध्ये आम्हाला पाणी भरावं लागतंय सर। लहान लहान लेकरं शिवारात पाणी नाही आम्हाला कुठंच आहे। इथं आडामध्ये पाणी तर दूषित पाणीमुळे आमचे लेकरं आजारी पडायले। आता पाणी काढून बघू शकता त्याच्यामुळे दूषित पाण्यामुळे आम्हाला आजार पडला। आम्हाला मुख्यमंत्र्यापर्यंत ही गोष्ट गेली पण मुख्यमंत्र्यांना इथं काहीच रिस्क घेतलेली नाही आणि आम्हाला काही हे पण दिलेलं नाही। तर सर तुम्ही त्याचा प्रयत्न करा की आम्हाला काही भेटू शकेल असं। म्हणजे गावाला पाणी पाहिजे आहे, टँकर पाहिजे आहे, पाण्याची योजना पाहिजे आहे, म्हणजे प्रशासनाचं इकडे लक्ष नाही आहे, राजकारण्यांचं तर नाहीच नाही। सगळे निवडणुकीच्या निकालामध्ये दंग आहेत आणि गावकरी पाण्यासाठी त्रस्त आहेत। मला सांगा काय स्थिती झाली? तहसीलदार साहेबांनी स्वतः सांगितलं पाणी मी देऊ शकत नाही, तो माझा भाग नाही, हा BDOचा भाग आहे। BDOकडे गेलो आम्ही, BDOने सांगितलं की मी अधिग्रहण करून देतो, पाणी देतो, पण त्यांनी दखल घेतलं नाही। आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलं, कलेक्टर ऑफिसने सांगितलं की तो माझा भाग नाही। शिवसाहेब आताच माझ्यापासून गेलेत, तेली बोला। शिवसाहेबाकडे गेलो, शिवसाहेबांनी सुद्धा सांगितले की मी व्यवस्था करतो, पण कुठल्याच अधिकाऱ्याने आमची काही व्यवस्था केली नाही, म्हणून ही आम्हाला परत ओढवले। अवकाळी पाऊस सुरू आहे या गावामध्ये, पावसात भिजत गावकरी टँकरची वाट पाहत आहेत। प्रश्न हा आहे की प्रशासन या परिस्थितीकडे किंवा या भीषण पाणी टंचाईकडे लक्ष का देत नाही? महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।